माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। राजमाता जिजाऊ एसटी स्मार्ट बस लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। 3000 राजमाता जिजाऊ बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्यात। अत्याधुनिक आणि आरामदायी प्रवास हा प्रवाशांना आता करता येणार आहे। बसमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बसलेले होते आणि विधान भवनाच्या गेट पर्यंत ही बस नेण्यात आली आणि हा बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे त्याबरोबरच इतर मंत्री देखील यावेळी उपस्थित असल्याचं दिसतंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या देखील उपस्थित आहेत। बसमधून या सगळ्यांनी प्रवास केलेला आहे आणि आज जवळपास 3000 बसेस या एसटी मंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि राजमाता जिजाऊ या बसेस आता एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। अतिशय अत्याधुनिक अशी ही बस आहे। आरामदायी असा प्रवास यामुळे प्रवाशांना करता येणार आहे आणि हीच बस आता एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस असतील त्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडून या एसटी बसचा लोकार्पण सोहळा हा पार पडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी या बसमधून देखील काही अंतरावरती प्रवास केलेला आहे। बसमध्ये बसून त्यांनी हा प्रवास केलेला आहे। त्यांच्या सोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील त्याबरोबरच माधुरी मिसाळ असतील या देखील उपस्थित होत्या आणि या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडतोय। जवळपास 3000 बसेस या राजमाता जिजाऊ बसेस आज एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। अत्याधुनिक अशा सुविधांनी युक्त ही बस आहे। सीसीटीव्ही कॅमेरेज देखील या बसमध्ये बसवण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच आरामदायी प्रवास हा प्रवाशांना करता येणार आहे आणि ही राजमाता जिजाऊ बस आता एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे। जवळपास 3000 अशा या बसेस आहेत आणि या बसेस आता महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यात त्यामुळे प्रवाशांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, एसटीचा हा लोकार्पण सोहळा सुरू झालेला आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास देखील केल्याचं कळतंय। ज्या प्रकारे आपण बघितलं भव्य असा लोकार्पण सोहळा इथे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये पार पडतोय, ज्यामध्ये आपण बघितलं तर राजमाता जिजाऊ 3000 बसेस एसटीच्या ताफ्यात आज दाखल झालेल्या आहेत। यामध्ये आपण बघितलं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबत परिवहन मंत्री आणि इतर मंत्री आणि नेते यांच्या उपस्थितीत हा सगळा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। अत्याधुनिक सोयी सुविधा तर आहेत, त्याशिवाय जे प्रवासी असणार आहेत त्यांचा आरामदायी प्रवास होणार आहे। 3x2च्या या सगळ्या बसेस आहेत आणि साधारणपणे 3000 बस पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात 5000 बस या एसटीच्या ताफ्यात आजपासून दाखल होणार आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय विधान भवनाच्या प्रांगणामध्ये अगदी ढोल ताशाच्या गजरांमध्ये, त्यासोबतच आपण बघितलं तर लेझिम सोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमासह हा लोकार्पण सोहळा पार पडलाय। अगदी धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आपण थेट जाऊयात, सुनील तटकरे सध्या बोलतायत।